महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजे महा TET 2025चे फॉर्म सुरू झालेले आहे। फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आणि स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी साइटवर यायचं आहे। साइट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी साइटवर या। इथे एक नोटिफिकेशन दिलेली आहे, तुम्ही यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती एकदा रीड करू शकता। त्यानंतर परीक्षा शुल्क सुद्धा यामध्ये बघू शकता, वेळापत्रक सुद्धा बघू शकता, शासन निर्णय सुद्धा बघू शकता। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला करून घ्यायचं आहे उमेदवार नवीन नोंदणी म्हणजे विद्यार्थ्यांचे नवीन रजिस्ट्रेशन। तर सर्वात प्रथम पहिल्या स्टेपला तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर आपण आपला ID आणि पासवर्ड हा क्रिएट करणार आणि विद्यार्थ्यांनी ID आणि पासवर्ड हा नोट करून सुद्धा ठेवा, कारण की हाच ID पासवर्ड तुम्हाला संपूर्ण जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये लागणार आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थी नोंदणीला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता इथे विद्यार्थ्यांना एक युजर नेम सेट करायचा आहे। तर युजर नेम मध्ये असे सेट करा की ते तुमच्या लक्षात राहणार आहे। तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर सुद्धा युजर नेम मध्ये टाकू शकता। फक्त एवढंच आहे की युजर नेम नोट करून ठेवणं अतिशय गरजेचं राहणार आहे। एक पासवर्ड सेट करा, इथे परत एक पासवर्ड, तोच पासवर्ड इथे परत टाका, म्हणजे तो पासवर्ड सुद्धा तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे। इथे तुमचं नाव टाका, इथे तुमचे मिडल नेम वडिलांचे नाव, इथे तुमचे आडनाव, इथे तुमचा मोबाईल नंबर आणि इथे तुमचा ईमेल ID अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या आणि त्यानंतर OTP ला क्लिक करा, म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार। बघू शकता तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आला असेल, तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आणि त्यानंतर सबमिटला क्लिक करायचं। सबमिटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तुमचा ID, तुमचा पासवर्ड, तुमचे नाव, संपूर्ण इन्फॉर्मेशन दिसून पडेल। ती माहिती तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा त्याचा फोटो काढून ठेवा, कारण त्यावरती तुमचा ID आणि पासवर्ड हा नोट केलेला असणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुमचा ID, पासवर्ड, तुमचे नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचे ईमेल ID संपूर्ण डिटेल्स स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तुमच्या, अशा प्रकारे नोट करून ठेवा आणि त्यानंतर लॉग इनला क्लिक करा। म्हणजे आता करणार आपण लॉग इन करण्यासाठी तुम्हाला जे तुम्ही युजर नेम सेट केलेला आहे युजर नेम टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर लॉग इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। त्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे अर्जावरील माहिती भरा, पहिलं ऑप्शन आहे परीक्षा फी भरा, अर्ज डाउनलोड करा आणि आक्षेप नोंदवा। सर्वात प्रथम आपल्याला पहिली जी स्टेप आहे यामध्ये संपूर्ण दिलेली माहिती फिलअप करून घ्यायची आहे। फॉर्म भरल्यानंतर इथे आपल्याला फीचं ऑप्शन येणार, इथून आपण फी भरणार आणि इथून आपला अर्ज आपण डाउनलोड करणार। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचे नाव दिसत असेल तुमच्या स्क्रीनवर। त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे। कोणाच्या नावामध्ये बदल असल्यास इथे तुम्हाला यस क्लिक करून जे नवीन नाव आहे तुमचं ते तुम्ही इथे टाकू शकता। जर नावात बदल नसेल तर तुम्ही इथे नो क्लिक करा। अशा प्रकारे स्क्रीनवर जेही माहिती विचारलेली आहे ही माहिती प्रॉपररित्या फिलअप करून घ्या। त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर दिसून पडत असेल, इथे तुमची जन्मतारीख टाका, इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाका, त्यानंतर इथे जेंडर मेल फिमेल इन्सर्ट करा। त्यानंतर विद्यार्थ्याची जी कास्ट असेल OBC, SC, ST, NTB, NTC, ओपन, EWS यामधून तुम्ही ती माहिती क्लिक करून घ्या। तर यामधून तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला टाकायचा इथे तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटची डेट, कोणत्या तारखेला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट रिसीव्ह केलेली आहे ती डेट। तर विद्यार्थ्यांना जर कास्ट सर्टिफिकेट नंबर माहिती नसेल किंवा डेट कोणती टाकायची ही माहिती नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे की डॉक्युमेंटचे नंबर कसे शोधायचे आणि डॉक्युमेंट्स नंबर कोणते टाकायचे या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे। तो व्हिडिओ बघा, तुमचे संपूर्ण डाऊट्स क्लिअर होऊन जाणार आणि त्या प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचे डॉक्युमेंट्स नंबर शोधू शकणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या। माहिती फिलअप झाल्यानंतर एकदा परत चेक करा, जर माहिती ओके असेल तर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर करायचा आपल्याला आपला ॲड्रेस। तर इथे तुम्ही तुमचा ॲड्रेस टाईप करा, इथे तुमचं व्हिलेज, इथे डिस्ट्रिक्ट टाका, इथे तालुका टाका, इथे स्टेट टाका आणि इथे पिनकोड टाका। अशा प्रकारे तुमचा जोही ॲड्रेस असेल तुमच्या आधारवरचा टाकू शकता किंवा तुमचा जोही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्ही इथे इन्सर्ट करा आणि जर तुमचा करस्पॉन्ड ॲड्रेस सेम असेल तर इथे चेकबॉक्सला क्लिक करा, हा ॲड्रेस इथे ऑटोमॅटिकली येऊन जाणार। अशा प्रकारे संपूर्ण ॲड्रेस फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर विद्यार्थ्यांना टाकायचे ते म्हणजे एज्युकेशन डिटेल्स। तर सर्वप्रथम आहे पहिला आहे 10वी, त्यानंतर 12वी। इथे तुम्हाला प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, इथे तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे, इथे तुमचे बोर्ड होते की युनिव्हर्सिटी होती ते इन्सर्ट करायचं आहे,
पासिंग, महिना आणि इयर टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि कितीपैकी म्हणजे टोटल मार्क्स अशा प्रकारे तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 12वी केलेली असेल ते या चेकबॉक्सला क्लिक करतील आणि सेम टू सेम 12वीची सुद्धा माहिती फिलअप करतील. अजून एकदा सांगतो, डॉक्युमेंट्स नंबर त्यानंतर सीट नंबर हे कसे शोधायचे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. अगोदर तो व्हिडिओ बघून घ्या, डाऊट्स क्लिअर करा. डॉक्युमेंट्स नंबर सुद्धा एकदा लक्षात घेऊन घ्या की तुम्हाला डॉक्युमेंट्स नंबर कसे शोधायचे आणि त्या प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा फॉर्म डायरेक्टली फिलअप करू शकता. तुम्हाला डॉक्युमेंट नंबर सुद्धा डायरेक्टली माहिती होणार. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करा. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन कोणते केलेले आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले आहे का, असेल तरच तुम्ही या चेकबॉक्सला क्लिक करा. कारण चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये दिलेली माहिती सुद्धा भरायचं आहे. ग्रॅज्युएशन बघा BA BCom BSc किंवा अदर असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर निकालमध्ये पास किंवा रिझल्ट जर वेटिंगवर असेल तर तुम्ही तिथे ते ऑप्शन क्लिक करू शकता. युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा, मिळालेले मार्क्स टाका आणि टोटल मार्क्स टाका. या प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या. आणि त्यानंतर जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर चेकबॉक्सला क्लिक करा. यामध्ये सुद्धा जी माहिती विचारलेली आहे ती तुम्ही इन्सर्ट करा. आता यामध्ये बघू शकता 2 ऑप्शन आहे. एक ऑप्शन आहे ते म्हणजे 1ली ते 5वी आणि दुसरं ऑप्शन आहे 6वी ते 10वी. तर यामध्ये पहिला पेपर जर कोणाला द्यायचा असेल तर यामध्ये विद्यार्थ्यांना D.Ed असणं गरजेचं आहे. जर D.Ed असेल तुमच्याकडे तर यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती फिलअप करू शकता. जसे की रिझल्ट, पास, विद्यापीठाचे नाव, महिना आणि डेट, पासिंग डेट, मार्क्स किती मिळालेले आहे, टोटल मार्क्स, पर्सेंटेज, सर्टिफिकेट नंबर, अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती फिलअप करू शकता. यामध्ये जे जे विचारले आहे ते. आणि ज्यांना 2 नंबरचा पेपर द्यायचा तुम्ही दोन्ही पेपर सोबत देऊ शकता 1 आणि 2. आणि ज्यांचं एज्युकेशन D.Ed नसेल B.Ed असेल तर तुम्ही फक्त पेपर 2 देऊ शकता. म्हणजे एक सुद्धा तुम्ही पेपर देऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही पेपर देता येते, एक सुद्धा पेपर देता येते. तुम्ही जेवढे यामध्ये पहिला जर फॉर्म भरला म्हणजे 1 नंबरचं ऑप्शन फिलअप केलं तर तुम्हाला पहिला पेपर आणि 2 नंबरचं ऑप्शन जरी फिल केलं तर दुसरा पेपर, असे कंबाईनमध्ये बोथ पेपर देता येईल. आणि कोणी जर फक्त D.Edच केलं असेल तर तुम्ही 1 ते 5चा पेपर भरू शकता. आणि ज्यांनी B.Ed केलेलं असेल तर ते विद्यार्थी 6 ते 8चा पेपर भरू शकतात. आणि त्यानंतर बघू शकता B.Edची माहिती सुद्धा अशा प्रकारे भरा. रिझल्ट तुमचा अपियर असेल तर अपियर टाका, पास असेल तर पास टाका, विद्यापीठाचे नाव टाका, पासवाले विद्यार्थी इथे मार्क्स टाका, टोटल मार्क्स टाका, इथे पर्सेंटेज टाका. त्यानंतर इथे सर्टिफिकेट नंबर टाका. सर्टिफिकेट नंबर तुमच्या मार्कशीटवर सुद्धा उपलब्ध आहे. तो सर्टिफिकेट नंबर बघा आणि यामध्ये इन्सर्ट करा. तुम्ही जर अगोदरचा तो व्हिडिओ बघितला असेल डॉक्युमेंट नंबर कसे बघायचे तर तुमचा हा सुद्धा डाऊट्स क्लिअर होऊन जाणार. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण एज्युकेशनची माहिती फिलअप करून घ्या. माहिती फिलअप झाल्यानंतर एकदा परत माहिती चेक करून घ्या की कुठे काही मिस्टेक झालेली आहे का. जर संपूर्ण माहिती ओके असेल, तुम्ही टाकलेले मार्क्स, तुम्ही टाकलेले पर्सेंटेज जर ओके असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करू शकता. म्हणजे आपली एज्युकेशन डिटेल्स ही सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर बघू शकता आपल्याला एक्झाम इन्फॉर्मेशनमध्ये काय विचारण्यात आलेलं आहे. तर इथे आपल्याला एक्झाम सेंटर म्हणजे पेपरसाठी तुम्हाला सेंटर कोणतं द्यायचं आहे ते विचारण्यात आलेलं आहे, ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर एक्झाम अप्लाय 1ली ते 5वी करत आहे की तुम्ही 6वी ते 8वीसाठी अप्लाय करताय, अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही ऑप्शन विचारण्यात येणार. जर तुम्ही एक अभ्यासक्रम टाकला असेल तर बघा यांनी B.Ed टाकलेला आहे फक्त समजा तर पेपर 2च येणार. जर तुम्ही D.Ed आणि B.Ed दोन्ही टाकलेलं असेल तर तुम्ही दोन्ही पेपर इथे तुम्हाला बोथ पेपरचं ऑप्शन सुद्धा येणार. आता आपण ते सुद्धा बघणार आहे. तर बघू शकता सेंटर चूज केलं बघा. यामध्ये दोन्ही एज्युकेशन कंप्लीट केलेल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे ऑप्शन येणार, बोथ पेपर सुद्धा देऊ शकतात. तर यामधून बोथ सिलेक्ट केलेला आहे, द्यायचा आहे. त्यामुळे यानंतर इथे एक सब्जेक्ट चूज करायचा आहे, मॅथ्स आणि सोशल सायन्स. तर तुम्हाला जोही सब्जेक्ट तुम्हाला पाहिजे असेल तो तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर पेपर कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे, एक लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे एक लँग्वेज सिलेक्ट करा. त्यानंतर इथे तुम्हाला परत एक लँग्वेज अजून सिलेक्ट करावी लागेल. त्यानंतर पहिल्यांदा विचारण्यात आलं तुम्हाला तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे का, इथे तुम्ही यस क्लिक करा. त्यानंतर पहिली लँग्वेज आपली मराठी आहे तर दुसरी इंग्लिश ऑटोमॅटिक येऊन जाणार तुमची. त्यानंतर दिव्यांग म्हणजे हँडिकॅप आहे का असाल तर यस करा, अदरवाईज तिथे नो करा. त्याचप्रमाणे तुम्हाला माजी सैनिकबद्दल विचारण्यात आलेलं आहे म्हणजे एक सर्व्हिसमॅन आहे का असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर परत तिथे एक क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे की तुम्ही कुटुंबामधून आहे का, म्हणजे जेही माजी सैनिक असेल त्यांच्या कुटुंबामधून आहात का, तर असाल तुम्ही तर यस करा, अदरवाईज इथे नो करा. अशा प्रकारे संपूर्ण जी माहिती आहे ही माहिती फिलअप करून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक परीक्षेचा गैरप्रकाराबद्दल एक नोटिफिकेशन दिलेली आहे. या चेकबॉक्सला तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि यामध्ये दिलेली माहिती वाचून घ्या की जसं की टेट 2008 आणि 2019मध्ये तर काही गैरप्रकार झाला होता विद्यार्थ्यांसोबत, तर त्यांची लिस्टमध्ये तुमचे नाव आहेत का, समावेश
आहे किंवा नाही अशाबद्दल एक नोटिफिकेशन दिलेली आहे, ते एकदा रीड करून घ्या आणि अशा प्रकारे हे सुद्धा ऑप्शन फिलअप करून घ्या. त्यानंतर इथे बघू शकता की तुम्ही जुळे आहात का, म्हणजे तुम्ही जुळवा आहात का, तर इथे येस नो मध्ये आन्सर द्यायचे आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथे फोटो ID मागण्यात आलेला आहे, तर आधार कार्ड पॅन कार्ड जेही तुमच्याकडे अवेलेबल असेल, जे तुम्ही नाव टाकलेलं आहे तर त्याचे तुम्हाला इथे प्रूफ द्यावे लागेल. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये सांगण्यात आलेली आहे. या प्रकारे तुम्ही पूर्ण माहिती फिलअप करून घ्या. संपूर्ण माहिती फिलअप केलेली असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर बघू शकता एक डिक्लेरेशन फॉर्म आहे, इंग्लिशमध्ये आहे किंवा हा फॉर्म मराठीमध्ये आहे. तर तुम्हाला हा फॉर्म एका व्हाईट पेपरवर संपूर्ण माहिती जशी तशी लिहून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्याखाली डाव्या हाताचा अंगठा आणि तुमची स्वाक्षरी करून घ्यायची आहे. त्या पेजच्या खाली अगोदर ही माहिती लिहा, इंग्लिशमध्ये लिहा किंवा मराठीमध्ये लिहा. त्यानंतर सिग्नेचर करा आणि डाव्या हाताचा अंगठा हा तुम्ही तिथे प्रेस करून घ्या. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ते पेज बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर ते पेज तुम्हाला स्कॅन करून इथे स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र म्हणजे डिक्लेरेशन फॉर्ममध्ये अपलोड सुद्धा करायचं आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपण अपलोड केलेलं आहे, या वर्षी सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर अशा प्रकारे डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती अपलोड करायची आहे. कारण डॉक्युमेंट्समध्ये फोटोग्राफ आहे, स्वाक्षरी आहे, ओळखीचा पुरावा म्हणजे जो तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड चूज केलेलं असेल ते आधार कार्ड पॅन कार्ड तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर जे आता हे डिक्लेरेशन आहे हे डिक्लेरेशन लिहून घ्या, सिग्नेचर करा, थंब लावा आणि हे सुद्धा इथे अपलोड करा. संपूर्ण डॉक्युमेंट बघितल्यानंतर इथे तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे की तुम्हाला डॉक्युमेंट्स किती KB मध्ये पाहिजे आहे. संपूर्ण डॉक्युमेंट्स त्या प्रकारे तुम्ही अपलोड करा. इथे चेकबॉक्सला क्लिक करा आणि शो प्रिव्ह्यूला क्लिक करा. शो प्रिव्ह्यूला क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेला संपूर्ण 5 स्टेपचा फॉर्म तुम्ही एकदा बघू शकता. त्यामध्ये दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करा, कारण फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे. एकदा जर तुम्ही फॉर्म सबमिट केला तर तुम्ही फॉर्म एडिट करू शकणार नाही आहे. त्यामुळे एकदा संपूर्ण फॉर्म एकूण एक स्टेप, पर्सेंटेज, नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, 10वी 12वी डिग्री, डिप्लोमाचे संपूर्ण मार्क्स चेक करा. डॉक्युमेंट्स टाकलेले परत एकदा प्रिव्ह्यू करून बघा की डॉक्युमेंट्स आपण बरोबर अपलोड केलेले आहे का. आणि जर संपूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे फॉर्म ओके असेल तर तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे हा फायनल सबमिट करू शकता. आणि एकदा फॉर्म फायनल सबमिट झाला की तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही. आणि त्यानंतर तुम्हाला इथून परीक्षा शुल्कला क्लिक करून फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या कास्टनुसार जेवढं चालान येणार तेवढं चालान पेड करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इनमधून तुमच्या फॉर्मची प्रिंटसुद्धा काढून घ्यायची आहे. फॉर्मची प्रिंट काढा आणि त्यानंतर तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार. तुम्ही परत ID आणि पासवर्ड लॉग इन करून तुमची संपूर्ण माहिती चेक करू शकता, परंतु एडिट करू शकत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र टेट एक्झाम 2025चे फॉर्म फिलअप करू शकता. तर लवकरात लवकर फॉर्म भरा. कोणत्याही प्रकारची जर अडचण आली तर कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि महाराष्ट्र टेट 2025 बद्दल संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.